छोड़ दिया जाए, बोल मेरे संग क्या सुलूक आ जाए। वेळ काय, गाणी कसली म्हणताय, काय झालंय? अगं बातमी ऐकशील की नाही, तू बी नाचायला लागशील. कसली एवढी बातमी आणली हो? वाकण्या ना वाकण्या, त्याला सकाळी आतमध्ये येताना पाहिले मी. पैसे न्यायला आला असणार त्यो. वा, चांगले. जे पैसे आपण त्या काननबाईंना द्यायला तिजोरीतनं उडवणार होतो ते न्यायला वाकणीस आलाय आणि हे आनंदी होत आहेत. देवानं बुद्धी वाटली की नाही तेव्हा तू केळी खात बसली होतीस. मग काय मॅम, मला बोलवलं? हो, काननताई, त्या सेंटच्या वासाबद्दल पुढे काही कळलं का? म्हणजे काय होतंय ना, माझ्या डोक्यातून तो विषय जात नाहीये म्हणून विचारतीये. ऍक्च्युली मॅम, मी त्या दृष्टीने विचार करते, पण म्हणजे थोडी माहिती मी काढली आहे, पण मला एक्झॅक्टली काय ते सांगता येत नाहीये. मला ना चांगला आठवतोय तो वास, डोक्यात बसलाय माझ्या. मी एक सांगू का? म्हणजे बघा काय मॅम, गणेश, पांडू किंवा आत्याबाई हे तर सेंट वापरतच नाही. म्हणजे संशय घ्यायचाच झाला तर तो सगळ्यांवर घेतला पाहिजे ना. हा जवळचा, तो लांबचा, असं करून कसं चालेल? नाही, नको. त्यापेक्षा ना थांबावी चौकशी. मॅम, नरसिंहा, मी आता तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते तू शांतपणे ऐकून घे. त्याच्यावर तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. नीट विचार कर आणि मग काय तो निर्णय घे. कारण बाब आपल्या घरातली आहे. पण जेव्हा तिने आपणून मला येऊन सांगितलं सगळं, तेव्हा मला खात्री पटली. काय झाले काय आता बाई, सांगून टाक. अरे, जानकी सांगत होती की तिच्या आंधळेपणाचा फायदा घेऊन कोणीतरी तिच्या खोलीत येतं. म्हणजे बघ ना, त्या दिवशी तिने माऊला पलंगावर ठेवली होती अगदी मध्यावर, आणि ती घ्यायला गेली तर माऊ अगदी पलंगाच्या कडेला होती. एकदा पाळणाच हलवलेला होता. पण त्या काननबाई असतात ना तिच्या बरोबर? असतात ना. अरे पण एखाद दुसऱ्या मिनिटासाठी इकडे तिकडे जाणार नाहीत का त्या? आणि जानकीचं म्हणणं आहे बरोबर त्याच वेळात या गोष्टी घडतात. आता आपण तर काही प्रत्यक्ष पाहिलं नाही म्हणा, पण ज्या आत्मविश्वासाने जानकी सांगतेय ना, त्याच्यावर मला तरी खात्री. तुमचाच विचार करत होतो. 100 वर्ष जगणार बघा तुम्ही. हे असंच जगायचं असेल तर 100 वर्ष जगून करायचंय काय? आता आपली मोहीम फत्ते झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी एवढी वर्ष लागणारच आपल्याला. मरू दे, काम झालं माझे. काम? तुम्ही मला काही काम सांगितलं होतं का? दादाकडनं तिजोरीच्या चाव्या तुमच्या ताब्यामध्ये येणार होत्या, आल्या का? आल्या. मग कुठे आहे त्या आता? माझ्याकडे. मग द्या. भाऊजी, तुम्हाला जे करायचंय ते करा, पण मी तुम्हाला आत्ता चाव्या देऊ शकत नाही. भाऊजींना जर का कळलं ना की माझ्याकडे चाव्या नाहीये तर घरात बोंब होईल. मी येईपर्यंत जरा धीर धरा. आलात तुम्ही? हो जानकी, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, ते आतेबाईंनी मला सगळं सांगितलंय. म्हणजे मी ते... जानकी थांब. जर तुला असं काही वाटत होतं तर तू मला आधीच का नाही सांगितलंस? मी काही चिडलो नसतो तुझ्यावर. मला स्वतःलाच काय होतंय काही कळत नव्हतं. म्हणजे घडणारी प्रत्येक गोष्ट खरी आहे का भास आहे हेच मला कळत नव्हतं. फक्त तुला जो त्रास होतोय त्याने मी अस्वस्थ होतोय. तुम्हाला ते सेंटचं प्रकरण कळलं आणि ते तांब्या फेकून मारण्याचं? सगळं कळलंय मला, आणि यात तुझा काहीही दोष नाहीये. त्यामुळे तू काळजी करू नकोस. जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत तू हा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तुमच्याशी बोलायला लागल्यावर बरं वाटतं मला.